हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज माझं तिळाचे लाडू खाण्याचं मन झालं. संक्रांतीला लाडू आईने केले होते आणि ते फारच छान झाले होते. मग मी आईला सहजच म्हटलं की संक्रांतीच्या यावेळेस आपण जे लाडू केले होते ते खायला अगदी छान झाले होते. मी आईला करायलासुद्धा नाही सांगितलं. मग थोड्या वेळाने बघते तर काय, आई पटकनच तीळ भाजली. खमंग असा वास येत होता. त्यामुळे मी म्हटलं तू काय करते, तर पाहते तर ती लाडू करायला बसली होती आणि मी तिला म्हटलं नव्हतं तरी तिनेसुद्धा लाडू करायला सुरुवात केली. तर मी बघितलं की मी जशी लाडू करते तशी ती करत नव्हती. तिची पद्धत वेगळीच होती, म्हणून मला तिच्या हातचे लाडू फार आवडतात. मग मी पाहिलं की तिने छान खमंग असे पीठ भाजून घेतले आणि तो गूळ मिक्सरमध्ये न वाटता किंवा खलबत्त्यात न कुटता तिने परातीमध्येच ती तीळ मिक्सरमध्ये काढून घेतली आणि त्यात तो गूळ टाकला आणि तो वाटीने अशी फोडायला तिने सुरुवात केली आणि तो अगदी 5 मिनटात गूळ असा मेल्ट झाला त्यामध्ये, म्हणजे मिक्स झाला आणि छान मिक्स करून आईने लाडू बांधायला सुरुवात केली. तर मला वाटलं की फार वेळ लागतो मिक्सरच्या पद्धतीने, पण आईने जसे तयार केले ते अगदी फक्त 10-15 मिनटात लाडू तयार झाले. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा. जर तुम्हाला आईची आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक, माझ्या आईच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सर्वांनी आपली काळजी घ्या.